कुठे गेली ती मुलगी? संपलं वाटतं तिचं गाणं. बरं झालं जानू केली, नाहीतर ती समोर आली असती तर काय केलं असतं मी. यार, बहुतेक ही मुलगी तुझ्या नशिबातच नाहीये. मी खूप कष्टाने प्रयत्नपूर्वक स्वतःला जानूपासून लांब नेतोय ग. पण आज ती या उत्सवात आली आहे. आणि का माहीत मला असं वाटते की आमची कधी भेट होऊ शकते. काय इतक्या दिवसांनी तिला माझ्यासमोर का आणायचंय तुला? मी तिच्यावर मनापासून प्रेम केलंय ना, अजूनही करतो. ती जर माझ्या आयुष्यात येणारच नसेल तर प्लीज प्लीज मला तिच्यापासून लांब राहू दे. सांग ना, ती माझ्यासमोर आली तर काय करू? कशा लपू माझ्या भावांना? तूच सांग. ते बघाय ती तिच्या संसारात खूप खुश आहे. असंच आनंदात सुखात राहू दे. ती माझ्या आयुष्यात जरी नसली ना तरी तिच्याबद्दल मी चांगलाच विचार करतोय. त्यामुळे माझं तुझ्यासमोर एकच साकडं आहे बघ. असंच खूप 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 खुश ठेव. तथास्तु. हॅलो, मी विश्वा. हाय. यांच्याकडून कळालं की तुम्ही सुद्धा वाघिरी कॉलेजमध्ये होता. कमाल आहे ना. म्हणजे आपण एकाच कॉलेजमध्ये होतो पण भेटलो नाही कधी. एनिवे मला निघायचंय. ते उत्सवात बरीच कामं आहेत ना. निघू का? छान वाटलं भेटून दोघांनाही. सेम हिअर. माझ्या प्रेमाचा तुला त्रास होत असेल जानू, आय नो. पण तू जर फक्त माझीच राहिलीस तर माझ्या इतका बेस्ट नवरा तुला जगात शोधून सापडणार नाही. आणि आता मी अशा फेजमध्ये आहे की मला तुझ्यासोबत खोटं बोलावं लागतं.
पण माझं तुझ्यावरचं प्रेम खरं आहे. मी लवकरच स्वतःची या सगळ्यातून मुक्तता करून घेईन. आज पुन्हा लग्न होतंय. पहिल्या वेळी मान मिळाला नसला तरी यावेळी गाडे पाटलांच्या घरातलं सिद्धूचं स्थान मी धुळेला मिळवणार हे नक्की. अधिराज मला तो मान मिळवून देऊ शकला नाही, तो मी मिळवणार. आणि ते मी भावनाला माझी जाऊ करून